प्रयागराजमध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात सध्या वादाचं जोरदार पीक आलंय। काही दिवसांपूर्वी संन्यास घेतलेल्या ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्याची घोषणा ऋषिदास यांनी केली, तर दास यांच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत लक्ष्मी त्रिपाठींसह काही संतांनी एल्गार पुकारलाय। याच वादाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। संन्यास आणि त्याग यांचं नातं फारच घनिष्ठ आहे। याच त्यागाचा अनुभव सध्या ममता कुलकर्णी घेत असल्याचं चित्र आहे। अगोदर तिनं बॉलिवूडमधील करिअरचा त्याग केला, त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या ऐहिक जीवनाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला। संन्यास घेतल्यावर तिनं स्वतःच्या नावाचाही त्याग करून श्री यमाई ममता नंदगिरी असं नाव धारण केलं। अभिनेत्री या जुन्या ओळखीचा त्याग करून आचार्य महामंडलेश्वर हे नवं पद धारण केलं आणि आता या पदाचाही त्याग करण्याची वेळ तिच्यावर आली आहे। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीसह लक्ष्मी त्रिपाठींनाही या पदावरून हटवलंय। केवळ महामंडलेश्वर पदच नाही, तर या दोघींना आखाड्यातूनही काढून टाकत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। मैं जो है आज ममता कुलकर्णी एवं लक्ष्मीनारायण त्रिपाठी को उनके पदों से मुक्त करता हूँ। मतलब आप आचार्य महामंडलेश्वर को अपने हटा रहे हैं? जी हाँ, मैं उनको आचार्य महामंडलेश्वर के पद से हटाता हूँ, संस्थापक होने के नाते। एक चीज़ और जानना चाहता हूँ कि आप केवल इन दोनों को पद से हटा रहे हैं, अखाड़े से बाहर कर रहे हैं? मैं इनको अखाड़े से ही बाहर कर रहा हूँ, क्योंकि अब इनके अखाड़े में कोई आवश्यकता है नहीं। अखाड़े को दोबारा से रिफ्रेश किया जाएगा और जो कमियाँ हैं उसमें सुधार किया जाएगा। अगला आचार्य महामंडलेश्वर कौन होगा? ये हम शीघ्र ही एक बड़ा आयोजन करने वाले हैं और उसमें जो है नई नियुक्तियाँ की जाएगी। एवढ्यावरच हा वाद थांबलेला नाही। आपली हकालपट्टी करणारे ऋषिदास कोण असा सवाल उपस्थित करत लक्ष्मी त्रिपाठींनी त्यांच्या अधिकारांविषयी सवाल उपस्थित केले। आम्ही ज्यांची हकालपट्टी केली ते आमची हकालपट्टी कसे करू शकतात असा सवाल विचारत त्यांनी आखाड्यात खळबळ उडवून दिली आहे। तो ऋषि अजय दास 2017 में हमने उनको निकाला, क्योंकि उनकी अलग रिश्तों से हम किन्नर हैं, हम काली कोठरी से निकल के आए थे धर्म में। ऋषि दास से अपनी दूरी बना ली, क्योंकि बाद में इन्होंने विवाह किया अर्चना दास से। इनकी पुत्री है कनक दास। किन्नर अखाड़े में रहते वो किन्नर अखाड़े से बयान जारी करते, किसी दूसरे के छावनी में जाके क्या जरूरत है कुछ बोलने के लिए, कुछ कहने के लिए। और वो कौन होता है? किन्नरों ने मुझे आचार्य महामंडलेश्वर बनाया। या वादात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी मात्र लक्ष्मी त्रिपाठींची पाठराखण केली है। लक्ष्मी नारायण त्रिपाठी को निकालने वाला कौन है? और आज नहीं, जो लक्ष्मी नारायण त्रिपाठी है उसके साथ हमारा 13 अखाड़ों ने उनको समर्थन दिया था, और जिन्होंने ये कहा है कि हम इनको हटा रहे हैं, ये मैं पहले पूछना चाहूँगा आप कौन है? और हमने भी आज पहली बार इनका नाम सुना है जो अपने किन्नर अखाड़े के संस्थापक बनना चाहते हैं। हा सगळा वाद सुरू आहे तो महामंडलेश्वर या पदावरून। या पदाला इतकं महत्व का आहे पाहूया। महामंडलेश्वर ही सनातन धर्मात एक पदवी आहे। शंकराचार्यांनंतर महामंडलेश्वर हे पद महत्वाचं मानलं जातं। आखाड्यात वरिष्ठ स्तरावरच्या संन्यासाला ही पदवी दिली जाते। महामंडलेश्वर झाल्यानंतर जुनी ओळख आणि नावाचा त्याग करावा लागतो। महामंडलेश्वराला छत्र चामर धारण करण्याचा आणि चांदीच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार असतो। महामंडलेश्वर बनण्यासाठी 5 स्तरावरच्या तपास प्रक्रियेतून पार पडावं लागतं। आखाड्याकडून संबंधित व्यक्तीची सर्व माहिती जमा केली जाते। महामंडलेश्वरासाठी पिंडदान आणि पट्टाभिषेक प्रक्रिया मुख्य असते। किन्नरांना जेव्हा संत महंतांकडून मान सन्मान मिळेल तेव्हा समाजातही त्यांच्याकडे प्रतिष्ठेनं पाहिलं जाईल, हा किन्नर आखाड्याच्या निर्मितीमागचा मूळ हेतू। त्यासाठीच 2015 मध्ये किन्नर आखाड्याची स्थापना करण्यात आली। मात्र सध्या किन्नर आखाड्यात सुरू असलेल्या या वादात कुस्तीच्या आखाड्याप्रमाणे डावपेच टाकले जात असल्याचं चित्र आहे। या वादात आखाड्याचा मूळ उद्देश हरवू नये आणि प्रयागराजमध्ये भरलेल्या कुंभमेळ्याचा मूळ उद्देश बाजूला पडू नये अशीच अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।